हा बघा शंकरचा मंदिर थळ तो काय आणला असं काय तिथे काय कोण बसवलेला नाही आणून. बरोबर. तो उगवलेला आहे हा पहिल्या योगामध्ये. पहिले पण वाटलं आमचा पंच व्हायचा मग काय इथे ते काय कधी उपजला आहे तो असा आहे. हा हे फाळकेवाडी. बरोबर. फाळकेवाडी ही बोलवली. हा सातेरा. हा बरोबर. आता आम्ही तिथूनच आलो. हा सातेरा. जामखेडतून. हा इकडे गुंजकरवाडी. ते अशा कोणी माहिती आम्हाला असली हा तरी बारके ही बरं. साईडला गुंजकरवाडी. त्याच्यावर तिकडे शिवतर. हा शिवतर सोडला तुळशी आली. बरोबर. तुळशी आल्यानंतर तिकडे खवटी हे बरोबर खवटी आणि खाली ह्या भरणा सर्व हा सर्व खाली खेड साईडला. हा, ते बरोबर. साईडला. तरी बघा फक्त आता 1 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. देवाचा डोंगर सातेरी तर्फे नातू ह्या साईडला पडतो, लेफ्ट साईडला. बाकी आपल्याला राईट साईडला जायचं आहे. ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. वातावरण बघा, निसर्ग बघा, अजून काय पाहिजे. तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं पण. तर ह्याला पण आता बोलून की आमच्या साईडला आहे, बाणकोट साईडला मच्छी वगैरे देतो मस्तपैकी. आता तरी श्रावण वगैरे चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर आलो आहे मंडणगड शिरगावमध्ये आलो आहे. तर आपल्याला आज चांगला दिवस भेटला आहे. तर चाललो आम्ही देवाच्या डोंगरावरती. तर मित्राला फोन केला आहे, तळेघरला आहे तो, त्याचा घ्यायचं आहे तिथून. तर आपण आता शिरगावचा रस्ता पकडलेला आहे. हा इथून शिरगावातून आतमध्ये शिरलो आहे आपण. गावातून जाणार आहोत डायरेक्ट तळेघरला. आपण मित्राला घेणार आहोत. तिथून पुढे आपण जाणार, प्रवास करणार आहोत देवाच्या डोंगरचा. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ, मजा येईल. आणि खूप भारी गाव आहे तिकडे देवाचं डोंगर. आणि तालुके, 4 तालुके आणि 2 जिल्हे सर्व एकत्रित येतात. तर बघूया, आपण खूप ऐकलं होतं ह्याच्याबद्दल. तर जाणार आहोत तिकडे. चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, आपण आता शिरगाव वगैरे सोडला आहे आणि सडे बौद्धवाडीच्या इथं ठिकाणी पोहोचलो आहे आपण. तर आतल्या साईडून चाललो आहे. खूप रस्ते आहेत. आपण कुंबळ्या साईडून नाही चाललो, आपल्याला ह्या साईडून जायचं होता. तर इकडूनही रस्ता जातो, लाटवण मार्गे जातो त्या साईडला देवाच्या डोंगरावरती. आणि तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवणारच आहे. तर आता सड्याच्या गावामध्ये आपण पोहोचलो आहे. इकडची पण रस्त्याची तीच अवस्था आहे बघा. डेलीचा रस्ता आहे. सडे, मंडणगड, मुंबई सेंट्रल गाडी जाते ती इकडूनच येते कुंबळ्या मार्गे. तर लाटवणातून पण आतल्या रस्त्यातून आपल्याला चिंचाळी साईडून वरती देवाच्या डोंगरावर रस्ता गेला आहे. तर आता मित्राला आपण घेणार आहोत तळेघरला पण आपण पहिल्यांदाच जाणार आहोत. आपण कधी गेलोय नाही. आणि वहिनी पण येणार आहेत. तर जाऊयात. तर तळेघरला आपण एंट्री मारली इथून. तर हा लाटवणला जातो रस्ता. तर इकडूनच जायचं आपल्याला ह्या साईडवरून. आता आपण मित्राच्या घरी चाललो आहे, त्याला आपण पिकअप करूयात आणि लाटवण मार्गे आपण त्या साईडला जाऊयात. हा समोरचा गावाकडचा एंट्रीचा भाग आहे. चला. तर पुलावरती आलो आहे. मित्राचं हे समोरचंच घर आहे आणि आपल्याला न्यायला आला आहे तो. तर हे बघा, कपडे वगैरे धुत आहेत. तर जाऊया आपण मित्राच्या घरी. एक नंबर सीन आहे बघ. मस्त नदी, झऱ्या, गावात एंट्रीच होते ह्याच्या घरापासून. मस्त असा एकदम पोपट वगैरे पण आहे ते बघा. चला. तर मित्रांनो, पोपट बघा किती बाळगलेत. हे बघा किती पोपट आहेत. तर आलोय आता घरी. जेवतोय आपण मित्राच्या. आलूवडी पण केली. आणि कोणती भाजी बोलला? हरभरी. तर आपण काही खात नाही, तर काकी काढतायत. इकडे बघा मस्त जेवण आहे आणि एकच नंबर वाटते आपल्याला पण. खाऊया आपण.
तर आता जेवण वगैरे झालं आहे आमचं पण. तर ह्याला पण आता बोलून की आमच्या साईडला आहे, बाणकोट साईडला मच्छी वगैरे देतो मस्तपैकी. आता तरी श्रावण वगैरे चालू आहे, तर एक नंबर जेवण होता. आणि मस्त घर पण वगैरे मस्त आहे, छान आहे. चला आपलं जेवण झालं, ह्याचं पण झालं आहे. तर आता आम्ही निघणार आहोत जायला. चला चला आता आम्ही निघालो आहे. ओमकार पण रेडी झाला आहे, तर जातो आता गाडीजवळ. वाडाचं झाड पण इथंच आहे. गावात एंट्री करतानाच आपल्या मित्राचं घर लागतो. मस्तच विहीर पण बघा, जवळच्या जवळच आहे. पाणी पण किती स्वच्छ आहे बघा. पाण्याची टंचाई वाटत नाही ह्या गावासाठी, तरी पाणी कंटिन्यू दिसतंय. तर आपण निघूया. कासवाचं पिल्लू बघा एवढंच आहे, छोटंसंच एकदम. एकच दिसते आपल्याला. तर आपली गाडी पण ओपन केले. मस्त आहे तळेघर, एकच नंबर म्हटलं येऊन गावामध्ये पण. तर मित्रांनो आलोय आता इथे. तर समोर जातो तो विसापूरला जातो डायरेक्ट रस्ता. तिकडून सुद्धा आहे चिंचाळी मार्गे देवाच्या डोंगरावर जायला रस्ता आहे. आणि सोवेलीच्या इकडून जो लाटवणकडून येतो रस्ता सरळ, त्या साईडून सोवेली गाव पहिला येतो. त्याच्यानंतर पुढून जाऊन हा एक छोटासा रस्ता गेला आहे, तो पण देवाच्या डोंगरावरती जातो. आपण तिथूनच जाणार आहोत. तर वहिनी पण आहेत आणि ओमकारसुद्धा आहे सोबत. तर निघतो आता आम्ही जायला. बनून राहा व्हिडिओमध्ये, मजा येईल. चला. तर मित्रांनो आपण आलो आहे, कोणतं गाव आहे ओंकार? सिरसाडी ना, सिरसाडीमध्ये आलो आहे. तर बघा आता मुंबईला सर्व गेले, पण शेती कोण करतच नाही, पूर्ण ओसाड जागा पडून राहिले. आणि आता वाटतं हायस्कूल आहे की मराठी शाळा आहे? हायस्कूल आहे वाटतं. बघा हायस्कूल. सिरसाडीमधलं हायस्कूल आहे. कसा अभ्यास करतात बघा. अभ्यास करून काय 12वीपर्यंत शिकतील, मुंबईला जातील कामाला. तर हे बघा इथं बोर्ड आहे आपल्याला, देवाचा डोंगर सातेरीतर्फे नातू ह्या साईडला पडतो, लेफ्ट साईडला. बाकी आपल्याला राईट साईडला जायचं आहे, ह्या साईडला आपल्याला जायचं आहे. मंदिर बघा किती छान बांधलं आहे. स्वामीनारायण मंदिर आहे, श्री स्वामीनारायण मंदिर. जामग्यामधलं आहे. जामगे गावातून आपण चाललो आहे, आतल्या भागातूनच चाललो आहे. बाहेरचा रोड शॉर्टकट पडतो, म्हणजे कुंबळे धागा वगैरे त्या साईडून. पण आतल्या साईडून शॉर्टकट आहे, ते जास्त लोकांना माहिती नाहीत. लॉंग कट बोलतात आतून, पण जवळ पडतो आतून सुद्धा. सोमजाई. स्पॉट बघा काय टर्निंगमध्ये एक नंबर. घाट रस्ता आहे पूर्ण खालून. आता आम्ही आलोय, तर त्या साईडून वरून आलोय आम्ही. हे बघा ती साईड दिसते खालची धरणाची, त्या साईडवरून आलोय. आणि किती भारी आहे. आता आम्ही तालुका दापोलीच्या पट्ट्यामध्ये पडतो. थोडासा त्या साईडला गेलो का खेड साईडचा पट्टा पडेल. आणि अजून त्या पाठच्या साईडला गेलो तर महाड साईड. आणि ही आपली ह्या साईडची मंडणगड साईड. म्हणजे चारही तालुके इथं जॉईंट होतात आणि 2 जिल्हे पडतात, रत्नागिरी आणि रायगड. तर हे बघा डोंगर बघा, वातावरण बघा, निसर्ग बघा, अजून काय पाहिजे. चला आता आपली गाडी आहे, वरती आम्ही जाणार आहोत स्वयंभूच्या मंदिरामध्ये. तर बघूया कोण भेटतोय का आपल्याला गावातला, थोडीशी माहिती घेऊयात आपण इकडची. आपण पहिल्यांदाच आलोय. फायनली आपण त्या स्पॉटला येऊन पोचलो आहे. तर आता आम्ही इकडून आलो आपल्या मंडणगड साईडवरून. आपल्याला इकडे जायचं आहे वरती मंदिराकडे. आणि इकडे खेडला पण जवळपास तुळशी साईडला रस्ता जातो, जवळच आहे.
2-4 किलोमीटरवरती. आणि जामगे देवाचा डोंगरसुद्धा त्या साईडला आहे. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो त्या साईडून, रात्रीची वेळ होती. अरे बघा, आता स्वयंभू शिवशंकर मंदिर, भोळवली देवाचा डोंगर ह्या साईडला पडतो. आपल्याला जायचं आहे आता तिकडे. तर खतरनाक आहे, एक नंबर वाटलं येऊन सुद्धा आपल्याला. आपण अनुभवतोय आणि शेतीसुद्धा एकदम खतरनाक पद्धतीने करतात तिकडं. तुम्हाला दाखवतो. हे बघा, जसे आपण चहाचे मळे वगैरे असतात ना, त्या टाईपनी शेती केली जाते. टप्प्याटप्प्याने, असे टप्प्याटप्प्याने शेती करतात इकडे. तर हे बघा, फक्त आता 1 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. देवाचा डोंगर. चला तर जाऊया आपण. ओंकार बाई काय उतरत नाही आता, एकदाच डायरेक्ट जाईल. गाडी वगैरे पार्किंग केली आता आपण चाललोय वरती, चालत जायला लागेल. स्वयंभू शिवशंकर मंदिर, देवाचा डोंगर. चला तर. पायऱ्या बघा मस्तच बांधल्यात एकदम. आणि जांबा दगड, आपला विषय खतरनाक जांबा दगडाचा. तर देवाचा डोंगर पूर्ण एरियाचाच नाव आहे, पूर्ण डोंगराचा. तर तामाने देवाचा डोंगर सुद्धा पुढे आहे. भोळवली देवाचा डोंगर, त्याच्यानंतर जामगे देवाचा डोंगर. पूर्ण डोंगराळ भाग हा पूर्ण देवाचा डोंगराचाच भाग आहे. आणि नजारा बघा तुम्ही, किती वरती आले आपण. फायनली आपण आलोय. खूप दिवसापासून आपण येणार होतो आणि फायनली आपण आलोय देवाच्या डोंगरावरती. एकदम भारी वाटतं येऊन. बघा, एकच नंबर वाटतो, एकदम शांतता आहे. आणि नजारा बघा बाहेरचा सुद्धा. सर्व अनुभवायला भेटेल इथे. 4ही तालुके एकत्र गावालगत जोडलेले आहेत. तो भाग आहे ना, तो पूर्ण खेड साईडचा भाग आहे. हा मधला पट्टा दापोली, ह्या धरण वगैरे आहे तो मंडणगड पट्टा. आणि आमच्या मागची साईड आहे ती, ह्या साईडला आहे ते महाड साईड, प्लस रायगड आणि रत्नागिरी. पूर्ण देवळापर्यंत गाडी येते जवळपास. तिथून थोडेसेच पायऱ्या आहेत चढायला. मागची साईड दाखवतो तुम्हाला. श्रावणामध्ये जर कधी आला कोकणामध्ये, जर तुम्हाला कुठे फिरण्याचं ठिकाण पाहिजे बघायला असेल किंवा पाया पडायला वगैरे जायचं असेल तर नक्की या तिथं देवाच्या डोंगरावरती. आणि वातावरण एकच नंबर. समोरचं सीन बघा, काय काहीच नको दुसरं काय. मस्त वारा वगैरे आहे. चला पाया वगैरे पडून घेऊयात. हे बघा, डॉगेश भाई पण आलेले आहेत. चला पाया वगैरे मस्त पडून घेऊया. मस्त एकदम गाभारा वगैरे आहे स्वयंभू मंदिराचा इथं. तर ह्या मंदिराच्या मागच्या बाजूने असे पायवाटा जातात. ह्या साईडला पण गेलेत, समोर पण गेलेत. हे बघा, ते पूर्ण खालपर्यंत गेले, तिथपर्यंत गेले. तर आत्ता हे रस्ते झाले, त्याच्या आधी पायवाटाच होत्या इथपर्यंत यायला. आणि नजारा बघा तुम्ही,
आणि कमेंटमध्ये तुम्हाला माहिती असेल याबद्दलची तर कमेंटमध्ये सांगा मला, जेणेकरून आपल्याला समजेल, सर्वांना समजेल. तर निघतो आता घरी जायला आम्ही पण. तर कोकणातल्या निसर्गाचा जर आनंद जर घ्यायचा असेल तर असा पूर्ण आनंद जर घ्यायचा असेल तर नक्की या. एकच नंबर आहे, वाईब एक नंबर आहे. कोकण वाईब म्हणजे एकच नंबर. मस्त वाटलं भेटून येऊन सुद्धा. खरंच खूप भारी आहे इथं. तर आता मी निघतोय जायला. चला. चला. पण आमच्या सोबतच होती, आल्यापासून आता निघाली योगेश भाई आमचे. चला फास्ट बघा कसली जाते. गवत पण किती भारी आहे ना, पूर्ण एक लेवलचं गवत आहे बघ पूर्ण. हे ह्याची झाड आहेत ना, चिरडा. चिरडा की तेरड्याची, तेरडा पण बोलतात काही जण ना. खूप सारे आहेत इथं बघा. इथे इथे 4 तालुका चार पडतात. तालुका आहे बरोबर. आणि 2 जिल्हे, 2 जिल्हे 4 तालुका आहे. हा, आणि हा भाग पुरा डोंगराचा हा म्हणजे हा डोंगर धावा, ते 4 तालुका 2 जिल्हे, हा मंडणगड, बरोबर. दापोली, खेड आणि महाड. रायगड, हा म्हणजे महाड साईड. माडाला, हे 4 तालुका आहे. हे ते काय वरती आहे, काय शेती नाही, जास्त काय नाही, पाऊस पाणी काय अंदू काय केलं पासून. ते तर आहे. हा असं आहे. ते देवाचा डोंगर. हा देवा डोंगर, हा पूर्ण हा. हा बघा शंकरचा मंदिर तिथं थळ, तो काय आणला असं काय तिथे काय कोण बसवलेलं नाही आणून, बरोबर. तो उगवलेला आहे हा पहिल्या योगामध्ये. पहिले पण आटलं आमचा पंच व्हायचा मग काय इथे ते काय कधी उपजला आहे तो, असा आहे. असं आहे का. हा. ते इथं पण आता तामाने डोंगर इकडे साईड. हा हाता म्हणा, हा हे फाळकेवाडी. बरोबर. फाळकेवाडी ही बोलवली. हा सातेरा. हा बरोबर. आता सातेरा. आम्ही तिथूनच आलो. हा सातेरा. जामखेडतून. हा इकडे गुंजकरवाडी. ते अशा कोणी माहिती आम्हाला असली हा तरी फार काही बरं ही होतं. साईडला गुंजकरवाडी, त्याच्यावर तिकडे शिवतर, हा शिवतर सोडला तुळशी आली. बरोबर. तुळशी आल्यानंतर तिकडे खवटी, हे बरोबर खवटी, आणि खाली ह्या भरणा सरू, हा सरू खाली ते खेड लागून साईडला. हा, ते बरोबर. साईडला. चालेल मग. चला चला. धन्यवाद. तर आपण आलो आता गाडीजवळ. तर कसा वाटला व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच मला. आणि आपल्या कोण आला असेल नवीन चॅनलला तर त्यांनी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि कोकणामध्ये जर प्रवास करताय तर नक्की इथे भेट द्या. एकच नंबर ठिकाण आहे, लय भारी वाटलं जाऊन सुद्धा आपल्याला. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत आपण भेटू. आत्तासाठी आपण थांबतो इथेच. बाय बाय.